हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आलो इथं बालेवाडी स्टेडियममध्ये म्हणजे माझ्या भावासोबत, आणि त्याचा एक मित्र आहे स्विमिंगसाठी. सकाळचे 6 वाजलेत, मला स्विमिंग नाही येत, मी बघतोय. फास्ट जा फास्ट. मला स्विमिंग का नाही येत आणखी नाही माहिती. बरंच ट्राय केलेलं शिकायचं, पण कधी शिकणं झालंच नाही. पण यायला हवं स्विमिंग. जोरात मारतो बरं का, जोरात मारतो ह्याला. या सगळ्यांचं बघून मला आता शिकायची इच्छा होते. शिकेल मी आता लवकर. याला काय म्हणतात? येऊ का? हात पाहिलं तरंगात. मी असं केल्यावर असं धपक्यातच जाईल. 5 hours later. मस्त आहे गाडीवर काय. मी आलोय सध्या नेक्साच्या शोरूममध्ये. हा माझा भाऊ आहे, याला घ्यायची गाडी. कुठली गाडी घेणार आहे? मस्त गाडी आहे. आता डिलिव्हरी आहे, भेटेल आम्हाला एक अर्धा तास. तो पण माझा मामाचा मुलगा. सकाळी स्विमिंगला होता, तो होता सोबत माझा. बोनेट एवढी खासियत आहे का मारुतीच्या गाड्यांची. सो फायनली आम्ही गाडी घेतली आहे आणि आता आम्ही जाणार आहे घरी लातूरला. तर ड्रायव्हर आहेत सोबत, जे की गाडीचे ओनर आहेत. कसं वाटतंय नवीन गाडी घेऊन? मस्त वाटतं, एकदम छान. ऑसम. मला पण घेऊन दे की एखादी. देऊ ना. कुठले? ग्रँड विटारा? ग्रँड विटारा का? हां बस का? बस झालं. मी लँड रोवर म्हणत होतो. लँड रोवरची कुठली? हां लँड रोवर नाव माहिती आहे फक्त लँड रोवर. काही मागचं पुढचं माहिती. तुझं काय मत आहे? तेच ना. काय आज एकटा आहे की जो असं लग्नाच्या आधी त्याने स्वतःची गाडी घेतली. फंटास्टिक. लग्नाच्या आधी? येस, लग्नाच्या आधी. असं काही नाही. तुम्ही तर लग्नाच्या जे काही गोष्टी होतात लग्नाच्या आधीच होतात, लग्नानंतर काहीच होत नाही. त्यामुळे आधीच घेऊन टाका. आधीच हॅशटॅग दोघांच्या वहिनी, म्हणजे माझ्या दोन्ही बहिणी. त्यांना दाखवा हा व्हिडिओ. लग्नामुळे नाही, पण जरा रेस्पॉन्सिबिलिटी वाढते रे लग्नानंतर. काय बरोबर आहे ना संतोष? आता हे बरं आहे की गाडी असली ना, बाळाला वगैरे कुठे लांब फिरायला गेलं मस्त सेफ आहे ते. बट सून आय विल बी प्लॅनिंग टू बाय अ न्यू कार. अशा प्रकारे गाडीची पार्टी म्हणून. कॅमेरा कुठं खाली चाललाय? काय रे पुढे? अरे कॅमेरा खाली आहे रे बाई. मस्त असा स्वस्तातला ज्यूस सगळेजण उपभोगत आहेत. एक नंबर. जरा किंमत सांगा ना ज्यूसची. स्टार्टिंग फ्रॉम 200. आणि ही पार्टी आहे का नाही? पार्टी आहे काय? अजिबात नाही बाई. 200 रुपयाचा तुम्ही चुना लावता, त्याला पार्टी नाही म्हणत. म्हणजे 20 लाखाची पार्टी आणि 200 रुपयाचा ज्यूस. 10 लाखाची गाडी 20 लाखाची कुठून आणली तुम्ही? आता हे ॲसेसरीज बसवायचे आम्हाला इथे. नेक्साचा एक ड्रॉबॅक, गाडी जिथं शोरूममध्ये घेतली तिथे ॲसेसरीज बसून देतच नाही. दुसरीकडे 10 किलोमीटर जावं लागतं ॲसेसरीज बसवायला. काय रे? आम्ही औंधवरनं वाघोलीला आलो आहे, 20 किलोमीटर लांब. बरोबर आहे का? पेट्रोलचे पैसे तर देणार नाही कंपनी. 25 3 लिटर दिले आम्हाला फक्त. इथून जायचं आहे मला आता लातूरला, जवळपास 350 किलोमीटर. आणि आता वाजले 5:15. जवळपास 6-7 तास लागतात तिथून जाण्यासाठी. 7-8 तास रनिंग करायचं आहे रात्री 12:30-1 वाजता. तर फायनली आमचं झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहे परत. आता निलंग्याला जायचं आहे. तुझं ऑफिस आहे इथे? ज्यांना गाडी घेतली त्याचं ऑफिस आहे इथे, वर्ल्ड ट्रेड सेंटर पुणे. खराडीचा एरिया, खराडी आय टी पार्क.
आपण फ्रॉन्क्स गाडीचा रिव्ह्यू घेऊन होता सध्या, ज्यांनी गाडी घेतली आहे ऋषिकेश मोरेंनी. हा माझा मावस भाऊ आहे, त्याला विचारू गाडी कशी आहे. माझा पण रिव्ह्यू देतो कशी आहे गाडी काय. पहिले त्याच्याकडनं जाणून घेऊ गाडी कशी आहे. तर काय म्हणशील गाडी बाबतीत? मित्र, गाडी बाबतीत मी म्हणेल की गाडी मस्त आहे, मला छान वाटते गाडी चालवायला. तुम्ही बघा आता पिकअप CNG वर आहे गाडी आणि मी पिकअप पण गाडीचं एकदम टाईट आहे. आणि स्टॅबिलिटी म्हणाल तर गाडीचं वेट वाढवलेलं आहे मारुतीने. वाढवलेलं म्हणण्यापेक्षा थोडं वेट पत्रा वगैरे मजबूत केलेलं आहे, त्यामुळे थोडं वेट वाढलं आहे. तर गाडीची स्टॅबिलिटी पण मला छान वाटते. व्हॅल्यू फॉर मनी मला वाटते, पण याच्यामधलं डेल्टा व्हेरियंट जे आहे म्हणजे CNG प्लस पेट्रोल, एक मिडल क्लास माणसासाठी हे व्हॅल्यू फॉर मनी वाटते मला. याच्यामध्ये आता फीचर्स म्हणाल तर मोस्ट म्हणजे जास्त खूप काही असे फॅन्सी फीचर नाही आहेत. जे डेली याच्यासाठी लागतील ते फीचर्स आहेत. काही फीचर्स हां म्हणजे आहे कमी, लाईक वायरलेस चार्जर आहे त्याची कमी आहे. आणखी डिजिटल मीटर पण आहे, पण एक डॅशबोर्ड जो आहे तो आणखीन फॅन्सी असू शकला असता. बट ठीक आहे, या गोष्टी आपण इग्नोर करू शकतो. इम्पॉर्टंट काय असतं तर इंजिन आणि एक फील, ड्रायव्हिंगचा फील येईल की नाही किंवा आला पाहिजे. तर मलाही वाटत होतं की CNG प्लस पेट्रोल गाडी आहे तर फील येईल की नाही. तर आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स जवळपास एक 60-70 किलोमीटर झालेलं आहे आमचं. तर तेवढा एक्सपिरियन्स मला मस्त वाटतो आहे. सिटीमध्ये पण असं मला काही गरज वाटली नाही पिकअपची. आता हायवेला तर चालवतोच आहे, तिथे पण मला पिकअप चांगलं वाटतं आहे. पण आणखीन आपण जेव्हा आणखीन थोडी ट्रॅफिक कमी होईल तेव्हा आपण बघूया की आणखी काही बेटर पिकअप होईल का किंवा काही लॅग आहे का पिकअपमध्ये. तर आत्ता आपण थोडं दानधर्म करूया. थांबा दानधर्म करूया. अयो नवीन गाडी 101 रुपये तर दे बाबा. 3 उजड आहेत का 20 रुपये पण नको का? नाराज नको तर साडी नाही मागितली दादा तुला. 101 रुपये लय झाले का? 3 काय करावं मित्रांनो, आशीर्वाद लागले तुला. 500 रुपये नाही मागत तुला. 100 रुपये लय झाले. एवढी लाखाची घेतला होती काय झाले ती इथल्या मॅक नका. तर मित्रांनो असा आपण आशीर्वाद घेतला आहे. आशीर्वाद घेतला. तर मित्रांनो त्यांना गाडी आवडलेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं दानधर्म आपल्याकडनं जास्त गेलं आहे. असो, मला पटत नाही गोष्टी ह्या, पण आता असेल काही मजबुरी. तर आपण बॅक टू गाडीचा रिव्ह्यूवर येऊया. कम्फर्ट पण छान आहे, समोर कम्फर्ट एकदम बेस्ट आहे. मागे थोडाफार मला वाटतं की कम्फर्ट एवढा नसेल, कारण थोडे सीट जे आहेत ते एकदम असे इन्क्लाइन आहेत. तर तिथे थोडा कम्फर्ट तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावा लागेल. बट जर तुम्हाला ओव्हरऑल पॅकेज पाहिजे, एक तर ग्राउंड क्लिअरन्स आहे 190 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे, जो की तुम्हाला या सेगमेंटमध्ये किंवा या प्राईसमध्ये तुम्हाला थोडा भेटणार नाही. आता याच्या कम्पॅरिझनमध्ये गाड्या आहेत, पंच आहे, पंच नंतर आता औरा, ह्युंडाईची औरा आहे. तर पंच आणि याच्यामध्ये होतं चालू माझं. तर बिल्ड क्वालिटी ऑब्वियसली टाटा इज द बेस्ट, बट द मेन थिंग इज फील. जेव्हा आपण चालवतो गाडी तेव्हा आपल्याला फील महत्त्वाचं आहे. तर टाटाच्या म्हणजे पंचच्या टेस्ट ड्राईव्हमध्ये मला तो फील आला नाही. इंजिन झालं इम्प्रूव्ह टाटाचं, पण स्टील व्हायब्रेशन आहे. पण जर तुम्ही याचं बघितलं तर एकदम स्मूथ इंजिन आहे, तुम्हाला कसलाही आवाज वगैरे जाणार नाही. तुम्ही जेव्हा एक्सलेटरवर पाय ठेवता तेव्हा तुम्हाला जो पाहिजे असतो पिकअप, तो एकदम पिकअप पण मस्त भेटेल. सो ओव्हरऑल यू आर हॅपी विथ दी कार? येस, आय एम हॅपी. त्यानं सांगितलं गाडी स्मूथ आहे मी जेव्हा चालवली, आणि असं सिग्नलला थांबल्यावर असं वाटत पण नाही की गाडी चालू आहे. मला 2दा असं झालेलं की गाडी बंद पडली पण ॲक्च्युली गाडी चालू होती. तर स्मूथ आहे एक्सपिरियन्स एकदम. पण कुठं जेव्हा CNG पिकअप घ्यायचं आहे तर मला थोडासा लॅग वाटलेला. बाकी ओव्हरऑल गाडी ॲज पर दी बजेट गाडी मस्त आहे. तर ज्यांनी कोणी प्लॅन करतायत 10-11 लाखापर्यंत बजेट आहे गाडीचं, तर ही गाडी मस्त आहे. आता आम्ही आलो आहे तुळजापूर जवळ, आणि तुळजापूरमध्ये पाऊस बघा मित्रांनो.
एकदम जोरात चालू आहे. सो फायनली मी आलोय घरी. काय रे उघडावा ना दार. तर मित्रांनो आता वाजलेत रात्रीचे 2:30. मी इथं आलो 2 वाजता. लातूरला न जाता निलंग्याला आलो. तर होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूला लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये.